नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी तुकार म्हणे. अशा तऱ्हेने आपण चाललेलो आहे वारीला. पुण्याला थांबलेले वारी, तिकडनं सासवडला चाललोय आपण. तिकडे जाऊन थांबणार वारीमध्ये. काय मजा येते वारीमधली हे सगळं दाखवणार आहे. आणि माझ्यासोबत मी घेऊन चाललोय पत्तूला. आणि अशा तऱ्हेने आम्ही पोहोचलेलो लोणावळा घाटामध्ये. आणि लोणावळा घाटाचा समोरचा सीन बघताय का, सगळे दुःख रात्रीचे वाजलेले 2:30 आणि छान. नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी तुकार म्हणा. जय जय श्रीराम. अशा तऱ्हेने आपण ही सकाळी सकाळी माऊलींची छोटीशी दिंडी बघतोय. आणि ही दिंडी बघून आपलं तन मन आणि डोळे सगळं तल्लीन झालेले. कधी विठ्ठलाची आस लागलेली, कधी आपण माऊलींची पालखी डोळे भरून बघतोय. आणि खूप छान ही अशी दिंडी चाललेली आहे, वाजत गाजत नाचत खूप छान रीत्याने. अशा तऱ्हेने तुम्ही बघताय माऊलींची पालखी हळूहळू पुढे प्रस्थान करते. आणि ही एक छोटीशी दिंडी आहे. यामध्ये नाही बोलता बोलता 100 ते 150 200 जण. अशा नाही बोलता बोलता मी तिकडे विचारपूस केली तर 500 ते 550 दिंडी आहेत. नमस्कार मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण पोहोचलेलो आहे वारकऱ्यांच्या मेळ्यामध्ये. मजा बघताय विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन ताण मृदुंगाच्या वाजत गाजत वारी नाचत नेतात. बघताय तुम्ही आपला महाराजा पण त्यांच्यासोबत वारीच्या दिंडीसोबत चालवतोय. जेवढ्या दिंडी आहेत त्या सगळ्या येत्या दिंडी आहेत. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या बोलतो होता मी खूप प्रकारच्या दिंड्या बघितल्या, खूप दिंड्यात वारीमध्ये. आणि जेवढ्या लांबपर्यंत नाही बोलतो 10, 15, 20 किलोमीटर लांबपर्यंत अशा चालतच चाललेले आहेत वारीत दिंडीत माणसं. आणि एवढी खूप मजा आली ना. म्हणजे हा पहिल्या टायमाचा मी गेलो, फर्स्ट टाईम माझ्या वारीचं होतं. आणि हा सुवर्ण क्षण बघून ना माझे खरंच मन डोळे तल्लीन झालेत की लांबपर्यंत विठ्ठलाची वारी. मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी तुकार म्हणे. अशा तऱ्हेने आपण पोहोचलोय हडपसरला राजमाता जिजाऊ चौक यांच्याजवळ. आणि तुम्ही बघताय केवढी मोठी तल्लीनमध्ये पालखी चाललेली आहे. तुम्हाला दिसतोय लांबपर्यंत जो झेंडा दिसतोय, माणसं दिसत आहेत. नाही बोलता बोलता आत्ता माझ्या डोळ्यासमोरून 1000 ते 500 लोक असेच निघून गेलेले. एवढी गर्दी आहे की विचारायला नको. तो आपल्या चालण्यामध्ये टाळ मृदुंग पकवान वाजत गाजत माऊलींना खूप छान रीतीने नेत आहेत. आणि माझी ही पहिली वारी आहे, त्याच्यामुळे खरंच मी खूप खुश झालोय. आणि जिकडे तिकडे छोट्या जाग्यांवरती खायला आणि पाणी प्यायला खिचडी बोला, किंवा कोणाला काही भूक लागली असेल तर चहा बोला, चालायचं आहे कोणाला त्रास होत असेल किंवा कचरा होत असेल तरीही या गोष्टीची छोट्या रीतीने या पालखीमध्ये व्यवस्था केलेली आहे. आणि दिसते तुम्हाला ही छोट्या ठिकाणाहून ही गाडी जाते, तिकडे कचरा कलेक्ट करते. 5 मिनिटात पालखी येणार आहे इकडे हडपसरला भवानी चौकामध्ये. अशा तऱ्हेने आपण पोहोचलो. तिकडे बघता पोलीस सगळ्यांना बाजूला साईडला घेतलं बोलतात की इकडं जायला आलं कुठे तिकडे बघताय समोर त्यांना पालखी आता प्रस्थान केलं आतमध्ये. बघताय मित्रांनो, अशा तऱ्हेने माऊलींचा घोडा आलाय. हा माऊलींचा घोडा आहे. माऊली 2 मिनिटं. माऊलींचा घोडा आलाय. अशा तऱ्हेने माऊलींचे हे अश्व म्हणतात त्यांना, ते आलेले आहेत. आणि खूप छान रीतीने आता थोड्याच वेळात आपलं दर्शन होईल माऊलींच्या पालखी सोहळ्याचं 2026. खूप मजा आली आणि खूप भारी रीतीने इकडनं जाऊन देत नाही आतमध्ये. आणि ही एक दिंडी आहेत. अशा भरपूर दिंड्या, मी तुम्हाला मागेच बोललो की भरपूर दिंड्या आहेत. आणि त्यातली एक दिंडी आहे की ही पालखी सोबतच असते. आता पालखी येईलच, अश्व आलेले
माऊलींचे. थोड्याच वेळात पालखी प्रस्थान होईल. ही अजून एक दिंडी. आता ह्याच्यानंतर तुम्ही बघताय की पोलीसवाले एकदम सक्षम आहेत, पालखी येणार आहे त्यासाठी. आणि खूप गर्दी होती. मी खरंच म्हणजे पहिल्यांदा माझा पहिला वेळ आणि एवढी गर्दी बघून माझे होश भान सगळं हरपलं होतं. आणि तुम्ही बघताय समोर किती सारी गर्दी आहे, किती सारी गर्दी. बाप रे, एवढी गर्दी. ब्रिज पण अख्खा भरला होता. आणि माऊलींची पालखी ही अशी आलेली आहे, बघताय तुम्ही. खूप भारी मजा आली आणि खूप छान रीत्याने माऊलींची पालखी पण सजवलेली आहे. त्याच्यामुळे दर्शन पण खूप छान झालं. बघा तुम्ही, पालखी येते आता. खूप शब्दच नाहीत माझ्याकडे बोलायला. अशा तऱ्हेने मित्रांनो आपल्या 5 मिनिटात पालखी आणि आपलं दर्शन होणार आहे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी माऊली. पालखी तुम्ही बघताय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की. दिवसावरून फुल चालू केलं आहे. चालू